नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेने मला अनेक वर्षे साथ दिली. यापुढेही प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या. सुशीलकुमार शिंदेंचे काँग्रेस भवनात आवाहन. नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदान केले नियुक्तीपत्र. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरक्षिततेसाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची केली निर्मिती. नियंत्रण कक्षाच्या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्तांनी दिली माहिती. रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या. इको फ्रेंडली रंगांना आणि चंद्रयान पिचकारींना मागणी वाढली. इको फ्रेंडली रंगांना प्राधान्य वाढले. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अखेर निलंबित. गैरवर्तणूकसह प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करण्याचा ठेवला ठपका. आणि शहरातील गायकवाड आणि मकानदार दोघा सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून केले तडीपार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली कारवाई. उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेने मला अनेक वर्षे साथ दिली. यापुढेही प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपप्रसंगी केले. उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष शालिवाहन माने देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे नियुक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की उत्तर सोलापूर तालुका हा काही नवीन नाही. 1980 पासून उत्तर सोलापूर तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करत होतो. आज 2-3 पिढ्या पुढे गेल्या. फादरचे वडील आणि माझ्या अतिशय जवळचे कार्यकर्ते होते. मला आठवतं की पार्टीच्या करता म्हणून कोकणे करावे तेव्हा तर रस्ते नव्हते. 1980च्या दरम्यान आज मी 40-42 वर्षापूर्वी काँग्रेसचा प्रचार करत असताना ते मोटरसायकलवर पडले. त्यांचे दोन्ही पाय बांधलेले होते. तरी पण त्यांनी काँग्रेसचा झेंडा काय होता तो सोडला नाही आणि 1 पैशाची मागणी केली. काँग्रेसवर निष्ठा असणारी माणसं होती. आज परिस्थिती बदललेली आहे. पण बदललेल्या परिस्थितीमध्ये मी या तालुक्यामधलं काम पाहतोय आणि निष्ठेनं काँग्रेसचं काम करणारी मंडळी या ठिकाणी. मला अनेक वेळेस वाटलं की या सोलापूरच्या शहराच्या जवळचा असणारा कार्यकर्ता, असा कळवणचा कार्यकर्ता इथं त्यांना निवडून दिलं. मला आजही आठवतं की कळवणला त्या नदीच्या डोळ्याच्या पात्रामध्ये विहीर खणायची होती. पाण्याची अडचण होती. आहे का लक्षात? माझ्या लक्षात 42 वर्ष झाले. असा अडचणीतून गुरुवांचीचा आमचा लमाण समाजाचा कार्यकर्ता असतो नाही. मार खाल्लेला मी तुम्हालाही माहिती नाही. आमचे प्रोफेसर साहेब आपल्या काँग्रेस पक्षामध्ये अलीकडे 12 वर्षापूर्वी आलेले आहेत. मी सांगतो 42 वर्षापूर्वी. हातात लाल पटका घेऊन दुसऱ्या पार्टीचा कोण आला तर नाटुकाच घेऊन असं हे मी तिथं बघितलं. तर त्या ठिकाणचे एवढे प्रमुख वीर कार्यकर्ते तुम्ही आहात आणि त्यामुळे आम्ही प्रणिती असो
मी असो, काँग्रेसचे अध्यक्ष असो, शहराचे अध्यक्ष असो, सगळे प्रामुख्यानं तुमचं नेहमीच कौतुक करत आम्ही आलो. असली भरतकडे 4 देशमुख अध्यक्ष आहेत, पण भरतला स्पेशल म्हणून नेमलं त्या ठिकाणी. आता मला वाटतं देशमुख सुद्धा रात्रदिवस काम करायला लागते कारण भरतचे आणि तुमचे आपले कॉम्पिटिशन आहे. तर तो सगळा भाग जर बघितला तर आपण सोलापूर शहराच्या जवळचा. उत्तर सोलापूर तालुका माझ्यासाठी नवीन नाही. तालुक्याने मला अनेक वर्षे साथ दिली, त्यामुळेच मी देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो. मी तुमचे उपकार विसरू शकणार नाही. मला ज्याप्रमाणे साथ दिली त्याचप्रमाणे याही पुढे आमदार प्रणिती शिंदे यांना साथ द्यावी असे आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले, आज अनेकांच्या निवडी झाल्या असून पदे घेऊन घरी बसू नका. लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहे. मागच्या 2 टर्मप्रमाणे गाफील न राहता सर्वधर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शालिवाहन माने देशमुख म्हणाले, शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून तो विश्वास सार्थ करून दाखवेन. लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले. तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार, प्राध्यापक सिद्धराम सलवदे, लक्ष्मण भोसले, भारत जाधव, सुदर्शन अवताडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार, सुरेश हजापुरे, अशफाक बलोरगी, चेतन नरोटे, भारत जाधव, हरीश पाटील, सिद्धराम सलवते, विनोद भोसले, अंबादास करगुळे, सुदर्शन अवताडे, लक्ष्मण भोसले, किसन मेकाले, सचिन गुंड, सागर राठोड, संजय खरटमल, प्रमिला तुपलावंडे, शुभम शिराळ, शंकर मोरे, हनुमंतू जावीर, सुशील बंदपट्टे, युवराज जाधव, सचिन पाटील, भीमाशंकर टेकाळे, तात्या कादे, अतिक काझी, दीनानाथ शेळके, सोमनाथ देशमुख, संदीप सुरवसे, शकील मौलवी, नंदा कांबळे, अशोक कलशेट्टी, युवराज राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख नियंत्रण करण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष निर्माण केल्याची माहिती आयुक्त शीतल तेली यांनी पाहणी दरम्यान दिली. सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ICCC कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे, वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगुळे, संगणक विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर, मतीन सय्यद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर च्या नियंत्रण कक्ष येथे स्काडा प्रणाली, घंटागाडी, रूट मॅप, शहरातील CCTV, सुरक्षा यंत्रणा, पाणी पुरवठा वितरणाचे कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली. शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या CCTV, LED दिवे, कचरा संकलन केंद्रांच्या गाड्या, पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली, ड्रेनेजबाबत तक्रारी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद घेण्यात येत आहेत. तसेच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे. या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षामध्ये स्काडा प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आले असून त्याचेही कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील 300 ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे. तसेच गुन्ह्यांच्या तपास कामीही यंत्रणांना CCTV फुटेजची मदत होत आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने 190 घंटागाड्यांच्या मार्फत शहरातील एकूण 170 मार्गांवरील कचरा संकलन करण्यात येत असून त्या सर्व मार्गांचे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून होत आहे. तसेच यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल येथे विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या. मिळकत कर थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवरील 9 नळ तोडण्यात आले.
दिवसभरात महापालिका तिजोरीत विविध पथक आणि संकलन केंद्रासह एकूण 33,32,971 रुपये कर भरणा झाला आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या 19 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई करत 9 नळ बंद करण्यात आले. पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाईमध्ये पथक क्रमांक 1 वसुली 81,731 रुपये 1 नळबंद, पथक क्रमांक 2 वसुली 1,11,800 रुपये 5 नळबंद, पथक क्रमांक 3 वसुली 3,37,666 रुपये, पथक क्रमांक 4 वसुली 1,15,289 रुपये, पथक क्रमांक 5 वसुली 69,324 रुपये, पथक क्रमांक 6 वसुली 3,17,569 रुपये, पथक क्रमांक 7 वसुली 2,88,277 रुपये 1 नळबंद, पथक क्रमांक 8 वसुली 82,474 रुपये, पथक क्रमांक 9 वसुली 20,494 रुपये 2 नळबंद. आज विविध पथकांकडून एकूण 14,24,624 रुपये वसुली करण्यात आली, तर 9 मिळकतींवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान दिवसभरात विविध वसुली पथक आणि महापालिकेतील कर संकलन केंद्र असे सर्व मिळून एकूण 33,32,971 रुपये कर भरणा महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपल्या मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. बारामती मतदारसंघ हा अजित पवारांच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न असून बारामतीच्या महायुतीतील पक्षाच्या घटकांनी जाहीर पाठिंबा जाहीर करावा. आम्ही विरोध खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिला आहे. बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये, अन्यथा आम्ही महायुतीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काम करणार नाही. घटक पक्षातील नेत्यांनी बारामती येथील अजित पवार राष्ट्रवादी गटातील लोकसभेतील उमेदवाराला विरोध करू नये अशी आमची भूमिका आहे. बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजितदादांच्या विरोधात दंड थोपटून बारामतीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी घोषणा करणारे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीतीलच अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील उमेदवाराच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असा आदेश देखील त्यांनी दिला होता. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या उमेदवाराला खुद्द राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि महायुतीतीलच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विरोध दर्शवला आहे. हा विरोध आम्ही सोलापूरकर राष्ट्रवादी पार्टी सहन करणार नाही. जोपर्यंत बारामती येथील लोकसभा उमेदवाराला सहभागी घटकातील पक्षांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीतील उमेदवारांना स्पष्ट पाठिंबा देणार नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे. कालच राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी देवगिरी बंगला येथे सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि त्यात स्पष्टपणे त्यांनी सूचना दिली की महायुतीच्या उमेदवाराचं आपण सर्वांनी एकत्रितपणानं काम करायचं आहे. परंतु आम्हा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की बारामती मतदारसंघामध्ये जोपर्यंत महायुतीचे सहभागी जे सदस्य आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी जी विरोधाची भूमिका बारामती मतदारसंघामध्ये घेतलेली आहे तिथलं बारामती मतदारसंघाचं चित्र जोपर्यंत स्पष्टपणानं महायुतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला आपण पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत तमाम सोलापूर शहरातील देखील राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता हा महायुतीतील जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही देखील करणार नाही. आदरणीय दादांचा आणि तटकरे साहेबांचं स्पष्ट आदेश आहे की महायुतीचं काम करा, परंतु बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा आहे. त्याच्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये माननीय हर्षवर्धन पाटील आणि माननीय विजय शिवतारे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका महायुतीचं उमेदवाराचं काम करतो म्हणून जोपर्यंत जाहीर करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे या लोकसभेमध्ये महायुतीचं काम करणार नाही ही आमची
स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विरोध करू नये, अन्यथा सामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत बारामती येथे महायुतीतील सहभागी घटकांनी आपली भूमिका स्पष्ट जाहीर करत नाही, तोपर्यंत सोलापुरातील आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका देखील आमची असल्याचे किसन जाधव यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर शहरात मे पासून क्षयरोग निर्मूलन लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून क्षयरुग्णांनी मोफत औषधोपचार घेण्याचे आवाहन महापालिका क्षयरोग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. भारत सरकारच्या क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत शहरात सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्राच्या वतीने एप्रिल 2024 पासून क्षयरोग निर्मूलन लसीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर मे महिन्यापासून लसीकरण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी आणि डॉक्टर प्रसाद कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने क्षयमुक्त भारत अभियान राबवले आहे. या अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम कक्ष व ICMR यांच्या संयुक्त विद्यमाने अडल्ट BCG व्हॅक्सिनेशन कॅम्पिंग हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 40 जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. अंदाजे 1,20,00,000 नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. क्षयरोग औषधोपचाराने बरा होतो. रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही. महापालिकेच्या विविध दवाखान्यात मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत, असे डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा हा प्रकल्प राबवण्यात येणार असून शहरात अंदाजे 2,15,618 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिकेकडील सर्व वैद्यकीय अधिकारी, GNM, ANM, आशा वर्कर्स व क्षयरोग विभागाकडील कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 1 एप्रिलपासून आशा वर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 18 वर्षांवरील 6 गटातील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मागील 5 वर्षात क्षयरोग झाला होता अशा व्यक्ती, 60 वर्षांवरील सर्व व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती व ज्यांचा BMI 18 पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती या लसीकरणाचे लाभार्थी आहेत, असेही आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले. रंगपंचमी निमित्त शहरातील मधला मारुती बाजारपेठ विविध इको फ्रेंडली रंगांनी सजली असून यंदाच्या वर्षी चंद्रयान पिचकारीला सर्वाधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले. हिंदू धर्मातील रंगीत सण म्हणून रंगपंचमीकडे पाहिले जाते. रंगीबेरंगी रंगांची मुक्त उधळण करून रंगपंचमी सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांनी या सणाची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उत्तर भारतात होळीपासून आठवडाभर रंगपंचमी साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बाजारपेठेत इको फ्रेंडली रंगांची विक्रीसाठी आवक वाढली आहे. इंद्रधनुष्यातील सप्तरंगांनी बाजारपेठ सजली नटली असे दिसत आहे. विक्रीसाठी ठेवण्यात आलेले सर्व रंग इको फ्रेंडली असून नाविन्यपूर्ण पिचकाऱ्या देखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान पिचकारीचे दर 20 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये नवीन चांद्रयान आकृतीची पिचकारी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून त्याला मागणी वाढली असल्याचे विक्रेते गौरव सुगंधी यांनी सांगितले. रंगांचे दर मात्र स्थिर असून काचेरी तसेच इको फ्रेंडली रंगांची मागणी वाढली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नमस्कार. 25 तारखेला धुलीवंदन आणि 30 तारखेला रंगपंचमी या निमित्ताने सर्व मार्केट बाजारपेठ ही पिचकारी, इको फ्रेंडली कलर्स, काचे कलर्स, सोनेरी कलर, त्यानंतर सिल्वर कलर, वार्निशचे कलर यांनी मार्केट बाजारपेठ ही भरलेली आहे. यावेळेस सर्व माल हा मेड इन इंडियाचा आहे. चायनीज वस्तू या टोटली मार्केटमधनं म्हणजे कोणी ठेवलेल्या नाही आहेत. सर्व मेड इन इंडिया माल हरियाणा, दिल्ली इथून तयार झालेला मेन मॅन्युफॅक्चरिंग झालेला माल सोलापूर मार्केटमध्ये बाजारपेठमध्ये आलेला आहे. त्यामध्ये या वॉटर टँक्स, मुलींसाठी असलेले युनिकॉर्न, मुलांसाठी असलेले हल्क आणि जसं चंद्रयान झालं त्या पद्धतीनं रॉकेटच्या याच्यामध्ये पिचकाऱ्या नवीन नवीन निघालेल्या आहेत. तसेच बच्चे कंपनीसाठी कलर खेळताना काळजी घेण्यासाठी मोस्ट ऑफ द करून इको फ्रेंडली कलर्स जे आहेत, नैसर्गिकरित्या बनवलेले कलर, त्याची मागणी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याची किंमत ही 160 रुपये किलोपासून ते 220 रुपये किलोपर्यंत आहे. तसेच पाण्यामध्ये खेळायसाठी कलर जे असतात, काचेरी कलर, गुलाबी कलर, हिरवा कलर, केशरी कलर, अलेक्झांडर, डबल लॉयन याची सुद्धा मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे याचे रेट हे जैसे ते आहेत, कुठलेही रेट वाढलेले नाही आहेत. अलेक्झांडर लॉयन डबे हे 55 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत.
जे दर काय पिचकारींचे दर? पिचकारी दर हे 10 रुपयापासून, या पिचकाऱ्या सर्व मेड इन इंडिया असल्यामुळं पिचकारी 10 रुपयापासून ते 220 रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि टँक्सचे रेट जे आहेत 150 रुपयापासून 380 रुपयापर्यंत टँक्स आहेत, पण सर्व क्वालिटी एक नंबर चांगला माल. माजी आमदार दिलीप माने हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी होऊन दक्षिणमध्ये दंड थोपटण्याच्या तयारीत दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा घर वापसीचे संकेत दिले आहेत. आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्वजण काँग्रेस सोडून जात आहेत, परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये येत असेन. लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार असला पाहिजे. आपण जातीपातीच्या राजकारणावर निवडून देणे थांबवू. आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे. महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण काहीही असू द्या, सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने प्रचार करण्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसात प्रवेश करण्याचे संकेत दिले. कार्यकर्त्यांची बैठक आज आपण बोलवली होती, तर सगळ्यांची इच्छा आहे आपण काँग्रेसमध्ये परतावं. काय निर्णय घेत आहे? कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी. आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही, पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या 10 वर्षाचा लोकसभेचा अनुभव बघून त्यांची सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं. त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातली आमची कार्यकर्त्याची बैठक आहे. त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बोलून. मागच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. आता जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये परतायचं असेल तर त्याच उमेदवाराचा नाही, मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढे मी जाऊ शकत नाही. आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ 100% कार्यकर्ते जवळचे आहेत, ज्याची लोकप्रियता आहे, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, ज्याच्या मागं लोकमत आहे, त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेसबरोबर राहावं. त्यांच्याशी विचारविनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतोय आणि त्याच्यावर जो निर्णय होईल ते एकमेकांना आम्ही घेऊया. आपण शिवसेनेमध्ये होता, मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा तुम्ही दोन्ही गटात ॲक्टिव्ह दिसला नाही. शिवसेनेत असं काय घडलं की आता आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेता? मी शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात होतं. स्टेट लेवलला स्थानिक राजकारण, आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटस्थ राहायची आपण भूमिका घेतली. त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही. पण स्थानिक राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलो, बाकी कुठली गोष्ट नाही त्याच्यात. आता निर्णय घेत असाल तर मग इच्छा काय असणार आहे? उमेदवार कोण असावा काँग्रेसकडून ते देखील सुचवावं लागेल तुम्हाला? नाही, आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे. काँग्रेस उमेदवार असतील तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जरा सोपं जातं आहे, काम करायला सोपं जातं आहे. आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांची ती कन्या आहे, त्यांचं नाव चांगलं आहे, त्यांचं गुडविल चांगलं आहे, लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदेसाहेबांमुळं. त्यामुळं एक शिंदेसाहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्की प्रमाणात फरक पडेल. नागनाथ घाटुळे व कविता हिंगमिरे यांना सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2023 राष्ट्रीय स्तर पुरस्कार मिळाला आहे. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्राप्त नवोपक्रमातून नागनाथ विष्णू घाटुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकरेवस्ती करकम तालुका पंढरपूर व कविता धन्यकुमार हिंगमिरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी तालुका माळशिरस या शिक्षकांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड करून त्यांना सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड
2023 हा राष्ट्रीय स्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विशेष एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये होणार आहे. या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवरती शैक्षणिक मंथन, शिक्षण तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून या कॉन्फरन्समध्ये नामवंत संस्था, सनदी अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील उच्चस्तरीय अधिकारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल या शिक्षकांचे सर्व शिक्षक, सहकारी, विद्यार्थी, पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना निलंबित केले असून गैरशिस्त, अनुदान वेळेत खर्च न करणे अशा विविध तक्रारी प्राप्त झाल्या असून तसेच अशोभनीय वर्तनाचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी निलंबन केल्याचे पत्र काढले आहे. सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी काढले आहेत. या घटनेने सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी वर्तुळात खळबळ माजली आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषद कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटींच्या अनुषंगाने तसेच वारंवार चुकीचे काम करण्याची सवय व शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल्यामुळे त्यांची सेवा समाप्ती करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आल्याचे आदेशात बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित केल्यानुसार खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहणे, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेणे तसेच त्यांचे काम असमाधानकारक असणे याबाबत मसुदा शासनास सादर करण्यात आला होता. तसेच खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषद येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविषयी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी समिती नेमणूक, समाज कल्याण विभागाची सर्व कार्यासनाची दप्तर तपासणी करण्यात आली. सदर अहवालानुसार खमितकर यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचे वर्तन करणे, प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणे तसेच योजना राबवण्याकरता योग्य उपाययोजना न करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पूर्ण न करणे आदी गैरशिस्तीचे वर्तनाचा ठपका खमितकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत शिफारस करण्यात आली. निलंबन कालावधीत खमितकर यांना प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग पुणे येथे मुख्यालय येथे देण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्या शहरातील 2 सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्या शहरातील 2 सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आणखी काही सराईतांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार वय 27 राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड आणि शुभम सिद्धाराम गायकवाड वय 29 राहणार सुंदरम नगर विजापूर रोड सोलापूर अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानुसार मकानदार आणि गायकवाड यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांनी तडीपार केले आहे. शुभम सिद्धाराम गायकवाड याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून दहशत निर्माण करणे, लोकांच्या जीवितास हानी पोहोचवणे, महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने या आरोपीवर तडीपार कारवाई करण्यात आली असून आरोपीला तळेगाव दाभाडे पुणे येथे सोडण्यात आले आहे. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी येथे पशुपक्ष्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आजोबा आजीने लहानपणी सांगितलेल्या काऊचिऊच्या गोष्टींमुळे मुलामुलींना काऊचिऊ व इतर पशुपक्ष्यांबद्दल प्रेम निर्माण झाले होते. परंतु आज या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच पशुपक्षी व प्राणी यांचे सुद्धा संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी 20 मार्च रोजी
जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी येथे पशुपक्ष्यांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या आव्हानानुसार शाळेतील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उन्हामुळे पक्ष्यांना पाणी आणि चारा दुर्मिळ होतो त्याकरता शाळेच्या आवारात फुलवलेल्या बागेत, घरासमोरील अंगणात पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी वेगवेगळी कलात्मक भांडी पाण्याने भरून ठेवली. त्याचबरोबर पक्ष्यांसाठी कणीस, तांदूळ अशा धान्याची देखील व्यवस्था केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भूतदयाविषयीचे धडे गिरवताना आनंद झाला. निलंगा येथे महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसी महाविद्यालयाच्या IQAC विभाग व अस्पायरिंग करिअर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय रोजगार क्षमता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे फार्मसी महाविद्यालयाच्या IQAC विभाग व अस्पायरिंग करिअर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय रोजगार क्षमता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा रोजगार क्षमता कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अस्पायरिंग करिअर्स पुणेचे प्रोग्राम ट्रेनर डॉक्टर प्रिया जगताप तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर SS पाटील हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्राध्यापक इर्शाद शेख, को-कोऑर्डिनेटर प्राध्यापक सुशांत माचपल्ले तसेच IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर SV उसनाळे, NAC कोऑर्डिनेटर डॉक्टर CV पांचाळ, प्राध्यापक SV गरड, डॉक्टर MA शेटकार, डॉक्टर SP कुंभार, प्राध्यापक RR मोरे उपस्थित होते. रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षणात B फार्मसी व M फार्मसीच्या विद्यार्थ्यांना देहबोली, व्यावसायिक शिष्टाचार, बोलण्याची योग्य पद्धत, सामर्थ्य आणि कमजोरी, प्रभावी ऐकणे, वाटाघाटी कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, सादरीकरण तयार करणे, प्रेक्षकांसमोर सादर करणे आदी विषयांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक इर्शाद शेख, प्राध्यापक विनोद उसनाळे, प्राध्यापक सूरज वाकोडे, प्राध्यापिका प्रीती माकणे, प्राध्यापिका नंदा भालके, प्राध्यापक शिवराज हुंसाळकर, प्राध्यापक सुजित पवार, प्राध्यापक परवेज शेख, प्राध्यापक सुशांत माजपल्ले, प्राध्यापक सुमित बुये यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रेपा येथील मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत वाटप करण्यात आले. जिंतूर तालुक्यातील रेपा येथील एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. यामुळे कुटुंब उघड्यावर आल्याने सकल मराठा समाजाने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाली होती. त्याचे वाटप 19 मार्च रोजी तहसीलदारांच्या हस्ते व सकल मराठा समाजातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. तालुक्यातील रेपा येथील दत्ता शिवाजी पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नैराश्यातून हातावर व पायावर BA होऊन काय फायदा, 1 मराठा लाख मराठा 24 डिसेंबर असे लिहून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. दरम्यान महसूल प्रशासनाने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती. सदर मदतीचे वाटप तहसीलदार राजेश सरोदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, रेपा गावचे सरपंच नारायण मस्के यांच्या हस्ते व सकल मराठा समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले. मांडवा सरपंचपदी सौ सुनीता पाटील तर उपसरपंचपदी सौ पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील ग्रामपंचायत सरपंच योगिनी संजय देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर शहानिशा करून जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून नवीन सरपंचांच्या निवडणुकीबाबत आदेशित केले होते. ॲडव्होकेट अविनाश दादा देशमुख यांनी काम पाहिले होते. सदर अविश्वासाच्या विरोधात योगिनी संजय देशमुख यांनी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे रिट दाखल केले होते. 18 मार्च 2024 रोजी माननीय उच्च न्यायालय यांनी आक्षेप फेटाळून लावला. सदर प्रकरणात मांडवा गावचे ॲडव्होकेट सुजित अनिलराव पाटील यांनी ठरावाच्या बाजूने योग्य पद्धतीने बाजू मांडून ठराव मंजूर असल्याचा निकाल घेतला. त्यांच्या कामकाजाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. अखेर आज मांडवा ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुनीता सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी आरिफा सादिक पठाणी यांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेने मला अनेक वर्षे साथ दिली. यापुढेही प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या. सुशीलकुमार शिंदेंचे काँग्रेस भवनात आवाहन.
नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदान केले नियुक्तीपत्र. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरक्षिततेसाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची केली निर्मिती. नियंत्रण कक्षाच्या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्तांनी दिली माहिती. रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या. इको फ्रेंडली रंगांना आणि चंद्रयान पिचकारींना मागणी वाढली. इको फ्रेंडली रंगांना प्राधान्य वाढले. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अखेर निलंबित. गैरवर्तणूकसह प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करण्याचा ठेवला ठपका. आणि शहरातील गायकवाड आणि मकानदार दोघा सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून केले तडीपार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.